नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि आपण उद्या घट बसवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण असा अखंड दीपसुद्धा उद्यापासून आपण लावणार आहोत. तर ज्यांच्या घरी घट बसत नाही त्यांनी दिवा लावायचा का किंवा अखंड दिवा कुठे ठेवायचा? तर ज्यांच्या घरी घट बसत नाही त्यांनी मंगल कलशाची स्थापना करायची आहे. त्याच्या पुढं मंगल कलशाच्या पुढं आपली कुलदेवीची फोटो किंवा मूर्ती असेल तिचा अभिषेक करून ती मूर्ती किंवा फोटो मांडायचा आहे. तिला छान साज शृंगार करायचा आहे. देवीला मळवट भरायचा आहे. बघा मी मळवट भरून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या देवीच्या किंवा मूर्तीच्या किंवा फोटोच्या समोर आपल्याला असा हा दीपक लावायचा आहे. हा अखंड दीपक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लवंग आणि भीमशेनी कापूरसुद्धा थोडासा टाकायचा आहे. यामुळे तुमच्या घरावर अखंड लक्ष्मीची कृपा राहील. आपल्या